नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल साबुदाणा वडा। तर त्यासाठी आपण उकडून 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, स्मॅश करून पण घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये गरजेप्रमाणे आणि चवीप्रमाणे मिरची कापून घेतलेली आहे, तसेच कोथिंबीर बारीक आपण कापून घ्यायची आहे। यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात। आता आपण यामध्ये थोडं जिरं टाकून घेऊ। आता आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। साबुदाणा वडा कोणाकोणाला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा। यासाठी मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता। आज 2026 या वर्षाची पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने आपण हा साबुदाणा वड्याचा बेत करत आहोत। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। तसेच आता आपण यामध्ये रात्रभर भिजवत ठेवलेला साबुदाणा टाकून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे। साबुदाणा भिजवताना काळजी घ्यावी, जास्त पाणी साबुदाण्यामध्ये टाकल्यास साबुदाणा फार नरम पडतो। तसेच साबुदाणा भिजवताना फार कमी पाणी झाल्यास साबुदाणा कडक राहतो। आता आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात। हे करण्यासाठी आपल्याला वेगळ्या पाण्याची गरज लागत नाही। हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण या मिश्रणाला गोलाकार वड्यांसारखा शेप देऊन घेऊ। वड्यांना शेप देताना वडे जास्त पातळ करायचे नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा वडे आता आपले तळण्यासाठी रेडी आहेत। त्याचबरोबर इथे तेलही गरम झालेले आहे। चला आता आपण साबुदाणे वडे तेलात सोडून घेतलेले आहेत, बघू शकता। मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत साबुदाणा वडा आपण तळून घेऊयात। हे शिजत असताना आपल्याला खूप घाई करायची नाहीये। वडे चांगले शिजू द्यायचे आहे। शिजल्यावर आपल्याला हे गोल्डन ब्राउन कलरचे दिसतील। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राउन कलर आला पाहिजे वड्यांना। साबुदाणा वडा सर्व करण्यासाठी रेडी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पेजला लाईक, फॉलो, सबस्क्राइब, शेअर नक्की करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आरुषी मोरे आणि कविता नेरुरकर या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।